ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला, ज्यांच्या शब्दाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत मान होता, ज्यांना आजही लोक लातूरचा ढाण्या वाघ म्हणतात, अशा लाडक्या लोकनेत्याबद्दल म्हणजेच दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करतंय। एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याबद्दल असं बोलणं भाजपला शोभतं का, हा प्रश्न आता सामान्य जनता विचारताना दिसते। यावर काँग्रेस तर आक्रमक झालीच आहे, पण विलासरावांचे पुत्र अभिनेते रितेश देशमुख यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। नेमकं घडलंय काय? लातूर मधील एका सभेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुखांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या वारशांवर टीका केली, पण ही टीका करताना वापरलेले शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नव्हते, असा आरोप आता केला जातोय। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। दिवंगत विलासराव देशमुख हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते, तर ते अवघ्या महाराष्ट्राचे होते, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत। भाजपने सत्तेच्या नशेत महाराष्ट्राच्या महान नेत्यांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असा घणाघात काँग्रेस नेत्यांनी यावेळेस केला आहे। पण या संपूर्ण वादामध्ये सर्वात जास्त चर्चा होताना दिसते ती म्हणजे दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांच्या प्रतिक्रियेची। आपल्या वडिलांबद्दल केलेल्या विधानावर रितेशने संयमी पण अत्यंत धारदार भाषेत भाजपाला उत्तर देताना दिसतात की वडिलांच्या संस्कारामुळे मी शांत आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलावं। महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे की विलासराव काय होते। रितेशच्या या विधानाने सोशल मीडियावर एकच खळबळ उडून दिली आहे। नेटकऱ्यांनी रितेशचं समर्थन करत बाप तो बाप असतो अशा कमेंटचा पाऊस पडलाय। दिवंगत विलासराव देशमुखांबद्दल हे प्रेम पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। हे मात्र नक्की राजकारण आपल्या जागी असतं, पण दिवंगत नेत्यांबद्दल बोलताना मर्यादा पाळायला हव्यात की नको? रवींद्र चव्हाणांचं ते विधान बरोबर होतं का? आणि रितेश देशमुखनं दिलेलं उत्तर तुम्हाला कसं वाटलं? आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।